मित्रांनो, नवीन कार घेताना आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करतो. गाडी किती चालवणार, कुठे चालवणार, म्हणजे गावाकडे की शहरात, बजेट काय आहे, अशा बऱ्याच गोष्टी. सध्या शहरातलं वाढलेलं ट्रॅफिक बघता एक मुद्दा बरेच जण लक्षात घेत आहेत, तो म्हणजे ट्रॅफिकमध्ये मॅन्युअल गिअरची गाडी चालवताना करावी लागणारी कसरत. क्लच गिअर करून पाय एवढे कामातून जातात की जिमला लेग डे करायची गरजच भासत नाही. म्हणूनच लोक आता मॅन्युअल ऐवजी ऑटोमॅटिक गाड्यांकडे वळत आहेत. आता ऑटोमॅटिक गाडी घेताना बजेटमध्ये कोणती घ्यायची? त्यात ही एएमटी चांगली की सीव्हीटी चांगली? मायलेज आणि सेफ्टीच्या बाबतीत कोणती गाडी चांगली आहे? असे बरेच प्रश्न पडतात. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, तर ऑटोमॅटिक कार घ्यायची म्हणून बरेच जण त्यातही एक पाऊल पुढं म्हणून इलेक्ट्रिक कार घेणं प्रेफर करतात. तुम्ही इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करत असाल तर 10 लाखांच्या आतली बेस्ट इलेक्ट्रिक कार्सचा व्हिडिओ आम्ही केलाय. तो तुम्ही चेक करू शकता. इथे आय बटनमध्ये लिंक देईल, बघून घ्या. आता पेट्रोल डिझेलच्या कार्सकडे बोलूया. इथे आपण बजेट रेंज ही 10 लाखच ठेवली आहे. सगळ्यात आधी आपण अशा गाड्यांबद्दल बोलूया ज्यांना आपण प्युअर ऑटोमॅटिक म्हणू शकतो. जर तुम्हाला गाडी चालवताना कसलाच झटका किंवा जर्क नको असेल आणि एकदम स्मूथ असा अनुभव हवा असेल तर तुमच्याकडे 2च पर्याय आहेत. पहिला म्हणजे Hyundai i20 IVT आणि दुसरा Honda Amaze CVT. या गाड्यांची वैशिष्ट्य म्हणजे मगाशी सांगितलं तसं यात गिअर बदलण्याचं अजिबात जाणवत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे चढावर म्हणजे अपहिल जाताना या गाड्या AMT पेक्षा चांगला परफॉर्मन्स देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या गाड्या रिफाइंड असल्या तरी शहरात याचं मायलेज थोडं कमी बसतं. अर्थात तुमचं रनिंग कमी असेल आणि कम्फर्टेबल ड्राईव्ह हवी असेल तर डोळे झाकून तुम्ही या गाड्या घेऊ शकता. ओके, पुढच्या गाड्या पाहण्याआधी एक गोष्ट बघूया. मी म्हणलं की मागच्या 2 गाड्या AMT पेक्षा चांगला परफॉर्मन्स देतात. पण AMT म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन. सोप्या भाषेत सांगायचं तर या गाड्यांचा गिअर बॉक्स हा मॅन्युअलच असतो, पण क्लच दाबण्याचं आणि गिअर बदलण्याचं काम कॉम्प्युटर करतो. यामध्ये तुम्हाला मॅन्युअल मोड किंवा पॅडल शिफ्टर्सही मिळतात, ज्यामुळे तुम्ही स्वतः देखील गिअर कंट्रोल करू शकता. 10 लाखांच्या बजेटमध्ये जर तुम्ही ऑटोमॅटिक कार बघायला जाल तर जवळपास 90% गाड्या या AMT असतात. आता या सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या बघूया ज्या आपल्या बजेटमध्ये बसतील. सुरुवात करूया Hyundai पासून, कारण AMT सेगमेंटमध्ये Hyundaiच्या गाड्या या सगळ्यात स्मूथ मानल्या जातात. Hyundaiचे आपल्या बजेटमध्ये 3 ऑप्शन्स आहेत. पहिली तर Hyundai Nios, दुसरी म्हणजे Hyundai Aura आणि तिसरी म्हणजे Hyundai Exter. आता यातले Nios आणि Aura या गाड्या 10 लाखांच्या आत आरामात येतात. इंटिरियर प्रीमियम मिळतं, लहान फॅमिलीसाठी अगदी योग्य आहेत. तसंच शहरात 15 किलोमीटरपर्यंतचं मायलेज यात मिळून जातं. Hyundaiची Exter ही एक प्रकारे मायक्रो SUV आहे. त्याचा लुक स्पोर्टी आहे, त्यात 6 एअरबॅग्स मिळतात आणि पॅडल शिफ्टर्सही देण्यात आलेत. याची किंमत मात्र 10 लाखांपेक्षा थोडीशी वर जाऊ शकते. मायलेज यात 18 पर्यंत मिळेल असं कंपनीने सांगितलंय. आता तुम्हाला मायलेज हा मुद्दा जास्त महत्त्वाचा असेल तर सगळ्यांनाच माहिती आहे की त्यासाठी मारुती सुझुकीच्याच गाड्या बेस्ट आहेत. शिवाय या कंपनीच्या गाड्या त्यांची रिलायबिलिटी आणि कमी मेंटेनन्ससाठीही ओळखल्या जातात. ऑटोमॅटिक सेगमेंटमध्ये मारुतीच्या स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर या गाड्या सगळ्यात पॉप्युलर आहेत. यातल्या डिझायरच्या नवीन सिरीजला आता 5 स्टार सेफ्टी रेटिंग पण मिळालंय. शिवाय हायवेवर याचं मायलेज 23 ते 25 किलोमीटर एवढं मिळतं असं कंपनीने सांगितलंय. 8 लाखांपासून या कारची सुरुवात होते. 10 ते 10.5 लाखांपर्यंत चांगलं व्हेरियंट तुम्हाला मिळून जाईल. बाकी तुम्हाला जर स्पेशियस अशी हॅचबॅक कार हवी असेल तर मारुतीची बलेनो किंवा टोयोटाची ग्लांजा हे सेमच कार झाल्या, हे चांगले ऑप्शन्स आहेत. आणि आणखी मोठी कार हवी असेल तर फ्रॉन्क्स AMT हा पण एक चांगला ऑप्शन आहे. याचं बेस व्हेरियंट 8.5 लाखांपासून सुरू होतं. आता वळूयात एकदम दणकट कार बनवणाऱ्या कंपनीकडे, ऑफकोर्स टाटा. देशात सगळ्यात जास्त विकली जाणारी मायक्रो SUV म्हणजे टाटाची पंच या कारचं AMT मॉडेल हे सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत आरामात मिळून जाईल. पंच गाडी ही 10 लाखांच्या आतल्या बेस्ट कार्स या लिस्टमध्ये हमखास असतेच. याचा ग्राउंड क्लिअरन्स बेस्ट असल्यामुळं खराब रस्त्यांवरही ही गाडी उत्तम चालते. बाकी पंच नको असेल तर टाटाचे टियागो आणि टिगॉर या 2 गाड्याही चांगले ऑप्शन्स आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबतच CNGचाही ऑप्शन मिळतो. म्हणजे पैशांचीही बचत होते आणि गुडघेही नीट राहतात. बाकी प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये कार घ्यायची असेल तर टाटाची अल्ट्रॉज हा एक चांगला ऑप्शन आहे. यामध्ये 5 स्टार रेटिंग येतं. हायवेवर चालवण्यासाठी एकदम स्टेबल अशी कार आहे. 10.5 लाखांपर्यंत याचं चांगलं व्हेरियंट मिळून जाईल. बाकी या 3 कंपन्या सोडून जर तुम्हाला ऑटोमॅटिक कार घ्यायची असेल तर निसानची मॅग्नाइट हा एक चांगला ऑप्शन आहे. निसानचीच ग्रॅवाइट हा पण एक आणखी अफोर्डेबल ऑप्शन आहे. यासोबतच कियाची सॉनेट AMT ही पण स्पोर्टी लुक असणारी ऑटोमॅटिक कार तुम्हाला 10 ते 11 लाखांमध्ये मिळून जाईल. रेनॉल्टच्या ट्रायबर कारचं ऑटोमॅटिक व्हेरियंट ही 8.5 लाखांपासून सुरू होतं. बाकी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या किमती या एक्स शोरूम आहेत. तुमच्या शहरानुसार आणि तुम्ही कोणतं व्हेरियंट घेताय त्यानुसार या किमती बदलू शकतात. यामध्ये मोस्टली बेस व्हेरियंटच्या किमती आहेत. त्यामुळे काही अधिक फीचर्स किंवा थोडं पुढचं व्हेरियंट घ्यायचं असेल
तर आणखी पैसे मोजावे लागतील हे लक्षात घ्या. शिवाय तुमचं फिरणं जर केवळ शहरातल्या शहरात होणार असेल आणि जास्त लाँग ड्राईव्हची गरज नसेल तर इलेक्ट्रिक कार्सचा ऑप्शनही तुमच्यासाठी चांगला आहे. यामध्ये इंधनाच्या खर्चाचाही लोड कमी होतो. चालवायला या गाड्या सोप्या असतात. बाकी या व्हिडिओमधली कोणती कार तुम्हाला आवडली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. टेक आणि ऑटो संबंधित तसेच मराठीतून व्हिडिओ पाहण्यासाठी टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.